नमस्कार, मी सुरेश चिरडे. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. दिग्रस येथे तीज उत्सव संपन्न. युवती व महिलांनी नृत्याच्या माध्यमातून केले बंजारा संस्कृतीचे प्रदर्शन. आज दिनांक 31 ऑगस्ट रोजी दिग्रस येथे तीज उत्सवाची सांगता झाली. शहरातील शास्त्री नाईक पुतळ्याजवळ तीज उत्सवाची सांगता करण्यात आली. शहरातील शेकडो युवती व महिला एकत्र येऊन पारंपरिक पद्धतीने गीताद्वारे आराधना करीत नृत्याच्या माध्यमातून बंजारा संस्कृतीचे प्रदर्शन करीत होते. यावेळी कारभारी नायक यांनी तीज उत्सवाची पार्श्वभूमी विशद केली. जय जवाहरलाल. दिग्रस शहर बंजारा समाज नायक कारभारी नायक साळे आसामी यांच्यातर्फे म्हणजे बंजारा भाषेत दिग्रस शहरामध्ये दरवर्षीप्रमाणे तीज उत्सव सण साजरा केला जातो. मी दिग्रस शहर नायक कारभारी नायक साळे आणि संपूर्ण समाज आणि बंजारा समाजाचा नायक लखनसिंह राठोड या नात्याने हा जो सण उत्सव साजरा करण्यात येतो याच्या मागची पार्श्वभूमी अशी आहे की बंजारा समाज हा नेहमी निसर्ग पूजक राहिलेला आहे. या तीजच्या माध्यमातून तीज देवीला आम्ही जे आवाहन करतो, या आव्हानाच्या माध्यमातून आम्ही आपल्या भारत देशातली भूमी हिरवी राहिली पाहिजे आणि त्या माध्यमातून पाऊस, निसर्ग आणि जमीन आणि अन्नधान्याचं उत्पादन हे सर्वांना मिळालं पाहिजे आणि या धर्तीवरचा कोणताही जीव जंतू उपाशी नाही राहिला पाहिजे, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. या तीजच्या माध्यमातून आमच्या समाजामध्ये सर्व संघटित होऊन हा उत्सव साजरा केला जातो. त्याच्यामध्ये आम्ही पारंपरिकरित्या 1 महिना अगोदर सामूहिक कार्यक्रम आयोजन करण्यासाठी मीटिंग घेतो. मीटिंग मध्ये एक तारीख ठरवली जाते. गोकुळाष्टमीच्या अगोदरपासून तर पोळ्याच्या 2 दिवस अगोदरपर्यंत हा प्रत्येक गावामध्ये पूर्ण समाजामध्ये कार्यक्रम राबवला जातो. या माध्यमातून पूर्ण समाज संघटित होतो आणि एक दिशा एक वचन नाईक साहेबांचं ब्रीद वाक्य आहे. हरित क्रांतीचे प्रणेते बंजारा समाजाचे युगपुरुष आमचे वसंतरावजी नाईक साहेब यांनी महाराष्ट्राला अन्नधान्यामध्ये परिपूर्ण केलं. त्याच्या मागचं हे फलित आहे आणि हे तीज उत्सव साजरा करून आम्ही आमचा पूर्ण बंजारा समाज संघटित करून आमची शक्ती दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि या भूतलावरील सर्व जीव जंतू मानव यांना अन्नधान्यानं सुफलाम सुजलाम करण्यासाठी हा सण उत्सव साजरा केला जातो. ही त्या मागची पार्श्वभूमी आहे. जय सेवालाल. बंजारा समाजेर तीज उत्सव जो पारंपरिक हमारा समाजेर ये तीज उत्सव प्रोग्राम था. हमारे समाजेर कुंवारी छोरी ये नायके कन जावचा, कारभारी कन जावचा, दायसाळे कन जावचा आणि ओढून जाऊन समजावून करतं की नायक हम कुंवारी छोरीचा ही आपल्याला तीज पेव लागतं अंगे साल मन वळा नाक्य तो मन तीजेर प्रोग्राम मला कोणी ओरे सारू बंजारा समाजेर जे कुंवारी छोरीचा नायके कर, कारभारी कर, आसामी कर जावतं आणि तीज पेरार प्रोग्राम करतं. ही परंपरा ती जो समजा ही रिवाज आरो समाजेरो तीज पेरारो ही राधा कृष्ण जो आपण गणगोर बेसाराता ही राधा कृष्ण श्रीकृष्ण भगवान कंती ही तीज पेरार उत्सव ही साजरो करतो आता. व समजा तीज उत्सव आहे ना स्वर्गीय वसंतरावजी नाईक ही पारंपरिक ही चालू केलं होतं. संत शिवालाल महाराज कंती, धर्मणी कंती, जेताबाया कंती, सामकी कंती ही पारंपरिक तीज पेरार उत्सव ही साजरो करे मायाचा आणि कुंवारी सोरीरो ही जो सण साजरो होता ही करे मायाचा आणि वरे सारू शे बंजारा समाज एकत्र राहताने एकजूट येताने ही पारंपरिक सण ही साजरो करे घोषित करत. जय शिवालाल, जय शिवालाल, जय सेवालाल. तीज त्योहाराच्या सर्व समाज बांधवांना हार्दिक शुभेच्छा. दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये बंजारा समाजाच्या वतीने बंजारा संस्कृती जपण्यासाठी अविवाहित मुली यांचा हा उत्सव असतो. दरवर्षी हा उत्सव 10 दिवसाचा असतो. श्रावण महिन्यामध्ये जवळपास नागपंचमीला याचे या ठिकाणी तीज पूजन तीज पेरल्या जाते आणि 10व्या दिवशी गोकुळाष्टमीला याचं विसर्जन होते. दरवर्षी अविवाहित मुली मुंग्याचे जे वाळू असतात त्या वाळूची माती आणतात आणि त्या मातीमध्ये गव्हाचे दाणे त्याच्यामध्ये टोपल्या जातात. आता समाज आमचा हा तांड्यामध्ये राहणारा गाव खेड्यात राहणारा होता, त्यामुळे
तांड्यामध्ये हा उत्सव घरोघरी मानला जात होता. ओरडीमध्ये, त्याला ओरडी आम्ही म्हणतो, त्या ओरडीमध्ये पाती टाकून त्याच्यामध्ये गव्हाचे दाणे टाकतात आणि अवैध मुली दररोज सकाळ आणि संध्याकाळी घरोघरी जाऊन त्या गव्हाला, त्या दाण्याला पाणी टाकतात आणि ते दररोज थोडा थोडा कोंबाकोंब वाढते आणि त्या जसे ते रोप वाढते तसेच बंजारा संस्कृती सुद्धा ही वाढली पाहिजे, जपली पाहिजे, त्यामागचा हा उद्देश असतो. आणि तांड्यातील सर्व समाज एकत्र राहिला पाहिजे, गुन्ह्या गोंधळा नांदला पाहिजे आणि आपली संस्कृती जपली पाहिजे, यामागचा हा प्रामाणिक उद्देश असून त्यासाठी दरवर्षी हा उत्सव साजरा करतो. जय शेवाला.
अफजल खान, ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज दिग्रस, यवतमाळ. आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा. धन्यवाद.